बुद्ध नास्तिक होते का? हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो हो ना, पण याचं उत्तर जरा गुंतागुंतीचं आहे. आणि याचं कारण म्हणजे याचं उत्तर एका अशा व्याख्येवर अवलंबून आहे जी कदाचित आपण कधी ऐकलीच नसेल. चला तर मग या प्रश्नाच्या अगदी मुळाशीच जाऊया. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. प्रश्न तोच आहे, बुद्ध नास्तिक होते का? म्हणजे आज आपण एथियस्ट या शब्दाचा जो अर्थ घेतो तो त्यांना लागू होतो का? आणि बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर असं हो किंवा नाही मध्ये देताच येत नाही. याचं खरं उत्तर दडलंय 2500 वर्षांपूर्वीच्या भारतात, जिथे नास्तिक या शब्दाचा अर्थ आजच्यापेक्षा खूप खूप वेगळा होता. ओके, तर हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, प्राचीन भारतात नास्तिक या शब्दाचा संबंध देवाच्या असण्या नसण्याशी नव्हताच. मुद्दा हा नव्हता की देव आहे की नाही. खरा प्रश्न होता की एखादी व्यक्ती वेदांना अंतिम सत्य म्हणजे ॲब्सोल्यूट ट्रूथ मानते की नाही. आणि जो कोणी वेदांना अंतिम प्रमाण मानत नव्हता त्याला सरळ सरळ नास्तिक म्हटलं जायचं. आता हा फरक बघा किती मोठा आहे. प्राचीन नास्तिक म्हणजे ज्याला धर्मग्रंथांचं प्रमाण मान्य नाही, आणि आजचा एथेइस्ट म्हणजे ज्याला देवाचंच अस्तित्व मान्य नाही. बुद्ध वेदांना अंतिम सत्य मानत नव्हते आणि म्हणूनच त्या काळातल्या व्याख्येनुसार त्यांना नास्तिक म्हटलं गेलं. देवाच्या अस्तित्वाचा तर इथे संबंधच नव्हता. बरं, मग एक प्रश्न स्वाभाविकपणे येतो. जर मुद्दा फक्त वेदांचा होता, तर मग बुद्ध देवाच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर इतके शांत का राहिले? त्यांनी कधीच हो किंवा नाही असं स्पष्ट उत्तर का दिलं नाही? त्यांच्या या शांततेमागचं कारण एका प्रसिद्ध गोष्टीत सापडतं. विषाच्या बाणाची गोष्ट. कल्पना करा, एका माणसाला विषारी बाण लागलाय, तो मरणाच्या दारात आहे, त्याला तातडीच्या मदतीची गरज आहे, पण तो उपचार घ्यायला नकार देतोय. तो काय विचारतोय? अहो थांबा, आधी सांगा, बाण कोणी मारला, त्याची जात काय होती, त्याने धनुष्य कुठलं वापरलं होतं. आता बुद्ध इथे काय म्हणतात बघा, ते म्हणतात की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत तो माणूस मरून जाईल. सगळ्यात आधी काय महत्वाचं आहे, तो बाण काढणं. आणि हेच तर बुद्धांच्या संपूर्ण शिकवणीचं सार आहे. ते स्पष्टपणे सांगायचे, मी फक्त 2च गोष्टी शिकवतो, दुःख आणि दुःखाचा अंत. म्हणजे जेव्हा आपल्यासमोर दुःखाचा डोंगर उभा आहे तेव्हा देव आहे की नाही या तात्विक चर्चेला काय अर्थ आहे? त्यापेक्षा आधी दुःखाचं मूळ कारण शोधा आणि ते दूर करा. आधी तो बाण काढा. याला आपण आजच्या भाषेत समजून घेऊ. समजा आपला फोन डेड झालाय, बॅटरी संपलीये, आणि आपण चार्जर शोधायचं सोडून हा फोन कुठल्या कंपनीने बनवलाय, याचं डिझाईन कोणी केलं, यावर वाद घालत बसलो तर ते किती हास्यास्पद ठरेल नाही का? बुद्ध नेमकं हेच सांगत होते. आधी जीवनातल्या मुख्य समस्येवर लक्ष द्या, बाकीच्या गोष्टी नंतर. आणि इथेच बुद्धांनी एक मोठी क्रांती घडवली. जिथे बाकीचे पारंपरिक धर्म सांगत होते की विश्वास ठेवा, तिथे बुद्ध म्हणाले नाही, स्वतः डोळे उघडून बघा, स्वतः अनुभवा. जिथे समाज म्हणत होता की तुमचं नशीब जन्माने ठरतं, तिथे बुद्ध म्हणाले नाही, तुमचं नशीब तुमच्या कर्माने ठरतं. हा विचारांमधला खूप मोठा बदल होता. बरं, आता आपण बुद्धांच्या एका सर्वात क्रांतिकारी आणि कदाचित समजायला थोड्या कठीण शिकवणीकडे वळूया. ती म्हणजे अनात्मवाद किंवा नो सोल ही संकल्पना. त्यांनी आत्म्याचंच अस्तित्व नाकारलं का? तर बुद्धांनी आत्मा का नाकारला? त्यांनी याचं उत्तर एका खूप सुंदर उदाहरणातून दिलंय. ते म्हणाले की माणूस म्हणजे वाहत्या नदीसारखा आहे. आपण नदीकडे बघून म्हणतो ही गंगा नदी आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक क्षणी त्यातलं पाणी बदलत असतं, पुढे वाहत असतं, तरीही आपण तिला गंगा म्हणतो. नदी म्हणजे एक अखंड प्रवाह आहे, कोणतीही एक स्थिर वस्तू नाही. बुद्ध म्हणतात तसंच मी किंवा आपण सुद्धा एक प्रवाह आहोत. म्हणजे बघा, आपण ज्याला मी किंवा माझा आत्मा म्हणतो तो खरं तर काय आहे? तर सतत बदलणारे विचार, क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावना, नवनवीन इच्छा. हा एक अखंड प्रवाह आहे. यात काहीही कायमस्वरूपी स्थिर असं नाहीये. आणि जर सगळंच क्षणाक्षणाला बदलत असेल तर तो न बदलणारा, कायम टिकणारा आत्मा नक्की कुठे आहे? हा बुद्धांचा मूळ प्रश्न होता. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न येतो की जर असा कोणताही स्थायी मी किंवा आत्मा नाहीये, तर मग बुद्ध स्वतःला काय समजत होते? देव की देवाचा अवतार की अजून काही? याचं उत्तर मिळतं ते बुद्धांच्या अगदी शेवटच्या शब्दांमध्ये. आयुष्याच्या अखेरीस ते म्हणाले, अप्प दीपो भव, म्हणजे स्वतःचा दिवा स्वतः बना, माझ्यावर अवलंबून राहू नका. आता विचार करा, जर ते स्वतः देव असते तर त्यांनी असं कधी म्हटलं असतं का? हा फरक खूप महत्वाचा आहे, तो नीट समजून घेऊया. एकीकडे देव म्हणतो माझ्यावर अवलंबून राहा, मी तारणहार आहे, तर दुसरीकडे बुद्ध म्हणाले नाही, मी फक्त मार्ग दाखवणारा शिक्षक आहे, चालायचं तुम्हालाच आहे.
एकीकडे देव म्हणतो तुमची इच्छाशक्ती मला समर्पित करा, तर बुद्ध म्हणाले तुमची स्वतःची जागरूकता जागृत करा. त्यांनी लोकांना अनुयायी नाही तर स्वतःच्या जीवनाचे मालक बनवण्यावर भर दिला. तर मग आत्तापर्यंतच्या या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की बुद्धांना नास्तिक किंवा एथियस्ट म्हणणं हे अपुरं आहे. आजच्या अर्थाने तर हा शब्द त्यांना अजिबात लागू होत नाही. मग त्यांच्या विचारधारेसाठी जास्त योग्य, जास्त अचूक शब्द कोणता असू शकतो? तो शब्द आहे अनिश्वरवादी, म्हणजे नॉन थिइस्टिक. आता याचा अर्थ देव नाही असा होत नाही. याचा अर्थ असा आहे की सत्य समजून घेण्यासाठी किंवा दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी सृष्टिकर्त्या देवाची गरजच नाहीये, तो प्रश्नच आवश्यक नाही. नास्तिक आणि अनिश्वरवादी या दोन शब्दांमधला फरक खूप महत्त्वाचा आहे. नास्तिक देवाचं अस्तित्व ठामपणे नाकारतो, तर अनिश्वरवादी म्हणतो की मानवी दुःखाची जी मुख्य समस्या आहे ना, तिच्यापुढे हा देवाचा प्रश्नच गैरलागू आहे, इररेलेव्हंट आहे. परत तिथेच येतो मुद्दा, आधी बाण काढणं महत्त्वाचं. आणि हेच बुद्धांच्या विचारांचं खरं सौंदर्य आहे. त्यांची क्रांती काय होती? तर मानवतेला केंद्रस्थानी ठेवण्याची. त्यांनी कधी स्वर्गाकडे बोट दाखवलं नाही, त्यांनी नेहमी माणसाच्या मनाकडे बोट दाखवलं. त्यांनी सांगितलं की प्रत्येक समस्येचं मूळ आणि त्याचं उत्तर दोन्ही माणसाच्या मनातच आहे. आणि शेवटी बुद्ध आपल्याला एका प्रश्नासोबत सोडून जातात. त्यांनी कधीच यावर जोर दिला नाही की मी कोण आहे. उलट त्यांनी प्रत्येक व्यक्तीला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला शिकवला, मी कोण आहे. आणि हीच त्यांची खरी शिकवण आहे, जी 2500 वर्षांनंतर आजही तितकीच महत्त्वाची आहे.